नमस्कार. मी डॉक्टर पांडुरंग भोसले, एस एम जोशी कॉलेज, हडपसर, पुणे. मराठी विभाग. स्त्रियांची लोकगीते या विषयावरती आपण या ठिकाणी मांडणी करणार आहोत. माणसानं सुमारे 65 कला निर्माण केलेल्या आहेत. त्या 65 कलांच्या मधली साहित्य एक कला. ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, महानगरी साहित्य, लोकसाहित्य अशा अंगांनी हे मराठी साहित्य आज विकसित होताना दिसत आहे. त्यातलं लोकसाहित्य हा मानवी जीवनाचा, कुटुंब व्यवस्थेचा, समाज व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक. या कुटुंब व्यवस्थेतील स्त्री ही अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावताना दिसून येते. मानवी जीवन हे तसे अनेक प्रवाहांनी एकत्र येऊन समृद्ध होत असतं. या जीवनात स्त्री व पुरुष असे दोन प्रमुख भेद आपल्याला दिसतात. यातूनच मानवी जीवनाचा प्रवास पुढे पुढे सरकत असतो. यातील एक मूलभूत अंग म्हणजे लोकसाहित्य होय. लोकसाहित्यात आपल्याला मानवी जीवनाचा खरा अर्थ गवसतो. असं हे लोकसाहित्याचं दालन अनेक प्रवाहांनी समृद्ध बनलेलं आहे. या समृद्धतेला पूर्णत्वाला नेणारा घटक म्हणजेच ही स्त्रीगीतं होय. स्त्री ही परमेश्वररूपी अंशाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच ही परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहे असं म्हटलं जातं. आणि मग अशा या स्त्रीने आपला भावनाविष्कार केला नाही तर नवलच लोकसाहित्यातील हळुवार मनाची अर्थाच्या विविध छटांची उधळण करणारी स्त्रीगीते हे एक अत्यंत सुंदर दालन आहे असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात काय तर स्त्रियांनी निर्मिलेली, स्त्री जीवनात प्रचलित असलेली, स्त्री जीवनाचा अविभाज्य भाग असलेली, स्त्री मनाचे आणि स्त्री नामिन्याचे दर्शन घडवणारी मौखिक परंपरेने चालत आलेली गीतं म्हणजेच ही स्त्रीगीतं होय. या गीतांचं स्वरूप जर आपण पाहिलं तर स्त्रीगीतांना जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. या गीतांची निर्मिती भारतीय पारंपरिक जीवनात येणारे अनेक सण, उत्सव, विधी, नीती, आचारविषयक कल्पना, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मानवी जीवनात असणारी पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रीला असणारे दुय्यम स्थान अशा अनेक कारणातून झालेली आहे. भारतीय स्त्री ही मुळात परंपराप्रिय, धार्मिक व श्रद्धाळू अशी आहे. यातूनच परंपरेने तिच्या जीवनाची एक चौकट निश्चित झालेली दिसून येते. संस्कार हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक यात आपल्याला दिसतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याकडे अनेक प्रकारची गीतं म्हटली जातात. लहानपणापासूनच कुटुंबातील विधी आचरणातून, संस्कारातून ती जात असते. यातूनच वेगवेगळ्या प्रकारची असंख्य स्त्रियांनी निर्माण केलेली गीतं निर्माण झालेली असतात. हे स्त्रीगीताचं दालन अतिशय व्यापक आहे, पण यात अनेक प्रकारची विविधताही दिसून येते. यातूनच स्त्रीगीतांचं वर्गीकरण डॉक्टर कमलाबाई देशपांडे यांनी आपल्या अपौरुषेय वाङ्मय या ग्रंथामध्ये केलेलं आहे. ते पुढील प्रमाणे 2 मुख्य प्रकार केलेले आहे. त्याच्यामधलं गद्य, गद्यामध्ये कहाण्या, म्हणी आणि उखाणे या 3 प्रकारच्या गीतांचा समावेश होतो. आणि दुसरं आहे पद्य. या पद्यामध्ये खेळगीते, फेरगीते, उभी गीते, बैठकीतील गीते अशा स्वरूपाची गीतांचा समावेश या ठिकाणी होताना दिसून येतो. तर डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी स्त्रीगीतांचं जे वर्णन केलेलं आहे ते तसं महत्त्वाचं आणि थोडंसं अतिशय लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या शास्त्रीय मांडणीच्या जवळ जाणारं दिसून येतं. ते असं श्रमगीते, विधिगीते, नृत्यगीते, सण, उत्सव या प्रसंगी म्हटली जाणारी गीते आणि उपासना गीते आणि शेवटचा इतर गीते असं आपल्याला त्याचा एक वेगळा प्रवाह सांगता येईल. एकूणच स्त्रीगीतांची निर्मिती ही प्रामुख्याने अशिक्षित अडाणी स्त्रियांनी केलेली आहे. हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. यातून भावनात्मकता, अभिव्यक्तीला महत्त्वाचं स्थान असतं. इतर कोणत्याही गीतांपेक्षा स्त्रीगीतांचं दालन हे सर्वात मोठं दालन आहे. तसेच ही गीते परिवर्तनशील व नित्यनूतन असतात. या गीतात विधीसंबंधी क्रियागीते अत्यंत महत्त्वाची आहेत. आशय व रचना या दृष्टीने या गीतात आपल्याला नाविन्यता पाहाव्यास मिळते. यावर पुराण वाङ्मयाचा ठसा असलेला दिसून येतो. यात प्रयोगात्मक स्त्रीगीतांचं प्रमाण खूपच असलेलं दिसून येतं. ही गीते गेय्य असून ती स्त्रीजीवनाचं दर्शन अत्यंत प्रभावीपणे करतात. या सर्व वैशिष्ट्यांवरून स्त्रीगीतांचं वेगळेपण, नाविन्यपूर्ण आविष्कार आपणाला पाहायला मिळतो. या संदर्भात डॉक्टर प्रभाकर मांडे म्हणतात की परंपरा जतन करण्याचं कार्य प्रामुख्याने स्त्रियांकडून घडतं. बहुतेक सर्व सण, उत्सव, विधी इत्यादींमध्ये स्त्रियांचा सहभाग असतो आणि स्त्रिया गीते गाताना दिसून येतात. स्त्रियांच्या धार्मिक स्वरूपाच्या सर्व विधींमध्ये लोकगीतांना अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. कुटुंबातील नातेसंबंध, समाजातील स्त्री-पुरुष संबंध इत्यादी संबंधीच्या गीतातून स्त्रियांचं मन प्रकट होतं. स्त्रियांच्या भावजीवनाची अभिव्यक्ती स्त्रियांच्या लोकगीतात असते. मांडेंची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची म्हणून आपल्याला इथं नमूद करता येईल. एकंदरीतच स्त्रीगीतांचं जे वर्गीकरण केलं जातं
त्यातील काही जी वर्णनं आहेत ती वर्णनं आपल्याला पुढच्या वर्गीकरणातून सांगता येतील. यातलं पहिलं आहे ओवी गीतं. ओवी हा अस्सल मराठी रचना प्रकार आहे. ओवी ही मराठीची निर्मिती आहे. यादव काळात संत ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली. ज्ञानेश्वरीची रचना संपूर्ण ओवी वृत्तामध्येच आहे. हाच आविष्कार नंतर लोकसाहित्यातील श्रीगीतात संपन्न झालेला दिसून येतो. ओवी या शब्दाचा अर्थ ओवन असा आहे. अनेक भावभावनांचं सुखदुःखाचं वर्णन ज्यात एकत्रितपणे गुंफलेलं असतं ती म्हणजे ओवी. डॉक्टर कमलाबाई देशपांडे यांनी लोकगीतांच्या निर्मितीचे 3 टप्पे सांगितलेले आहेत. ते 3 टप्पे असे आहेत. पहिला टप्पा आहे बडबड गीते आणि खेळगीते. दुसरा आहे उखाणे आणि आहाणे. आणि तिसरा आहे स्त्रियांची भावपूर्ण ओवी गीते. डॉक्टर नांदापूरकरांनी ओवीचा उगम स्पष्ट करताना पुढील प्रमाणे मत मांडलेलं आहे. ते असं म्हणतात की ओवीच्या उगमासंबंधी विचार करता दिसून येते की म्हणी, उखाणे, आहाणे यांच्यावरून ती निघाली असावीत. विशेषतः झाड, झोपाळा, फळ, गोपाळा, झाडाला फूल नाही, फळाला ओढोली नाही किंवा 8 आटांगण, वारा, पटांगण, 4 चौकडे, 2 आकोडे अशांसारखे आहाणे कूट म्हणून आजही खेड्यापाड्यातून रूढ असलेले आपल्याला दिसून येत आहेत. तेव्हा या नादमाधुरीला नादाने यमकानुप्रास प्रियतेवरूनच अंत्ययमकाच्या मराठी वैशिष्ट्यावरून, त्याचप्रमाणे म्हणी, आहाणे, उखाणे यांच्या विपुल उपयोजनावरून असं अनुमान करता येईल की व्यवस्थित रूप देऊन आपल्या अंतःकरणातील भावनांच्या उर्मी प्रकट करण्याचं साधन अशी ही ओवी निर्माण झालेली आहे. यातून ओवी हा अत्यंत गहिरा आविष्कार आहे हे स्पष्ट होतं व तिची निर्मिती प्रक्रियासुद्धा लक्षात येते. त्याच्या रचनेचा विचार आपण जर ओवीचा केला तर ओवी हा मराठीतील मुक्तछंदाचा प्रकार आहे. छंदशास्त्राच्या दृष्टीने ओवी ही प्राकृतातील छंद आहे. संस्कृत भाषेतील ओवी नाही. त्यामुळे मराठीचं वेगळेपण व वैशिष्ट्य म्हणून ओवी छंदाचा लौकिक आहे. ओवीचे असे 2 प्रकार आपल्याला करता येतील. त्याचे ग्रंथनिविष्ट ओवी जी ज्ञानेश्वर, एकनाथ इत्यादी ग्रंथकारांच्या ओव्यांच्या मध्ये सापडते, आणि दुसरी आहे मौखिक ओवी, लोकसाहित्यात अभ्यासल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या विविध प्रकारच्या ओव्या. याबरोबरच या ओव्यांचे आणखी 2 प्रकार आपल्याला करता येतील. त्यामध्ये स्फुट ओवी आणि कथात्मक ओवी. या स्फुट ओव्यांचे पुन्हा आपल्याला काही 4 प्रकार करता येतील. त्यातला पहिला प्रकार आहे 2 चरणी ओवी. उदाहरणार्थ, भरताराचं सुख सांगते मी गोतामंदी, अष्टीच्या धोतराची केली सावली शेतामंदी. दुसरी जी ओवी आहे ती 3 चरणी ओवी. शेषावर बसून कृष्ण वाजवी बासरी, कंबळ जा बोल पाया पडते तुझ्या हरी, तुझ्या देवकी मातेला घेऊ दिवाळीची चोळी. ही 3 चरणी ओवी आहे. उदाहरणार्थ, सासूनी सासरा जसे देव्हाऱ्यातले देव, यासना भोजनले नाही कया हुजा भाव, सासू आत्याबाई सुख देवनी चांदणी, सासरी बोकाजी सूर्या डोलस अंगणी. 4 चरणी ओवी ही आपणाला प्रामुख्याने लोकसाहित्यामध्ये दिसून येते. यात पहिल्या 3 चरणाच्या शेवटी यमक असतं, तसंच 8 अक्षरांचं एक चरण असतं व दुसऱ्या व चौथ्या चरणात यमक असतं. असा ओवीचा रचनाबंध ओवी गीतामध्ये अत्यंत महत्त्वाचा म्हणून आपल्याला सांगता येईल. ओवी ही स्त्रियांची निर्मिती असून यात जाते या वस्तूचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. जात्याशिवाय ओवी निर्माण होऊच शकत नाही असा स्त्रीचा व जात्याचा सुरेख भावबंध आहे. सासरी आपल्या मनातील साऱ्या भावनांना व्यक्त करण्याचे स्त्रीचे हक्काचे साधन म्हणजेच ओवी. आणि हे ओवी जे आहे ही ओवी विशेषतः जात्याच्या निमित्तानं पुढे येताना दिसून येते. कारण जात्यावरती कष्ट करत असताना तिच्या मुखातून अनपेक्षितपणानं जे शब्द बाहेर पडतात, जो हुंकार बाहेर पडतो, ती ओवी असते. श्रमपरिहाराचं एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम म्हणजे खरं तर ही ओवी आपल्याला सांगता येईल. कारण हे जातं जे आहे ते स्त्रीच्या जीवनाशी पूर्णपणे बांधलेलं दिसून येतं. या ओवी गीतांचं अशा वर्गीकरण आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. क्रमांक 1 आहे त्यातला देवादिकांविषयीच्या ओव्या. स्त्री ही मुळातच श्रद्धाळू आणि धार्मिकतेची पकड असणारी अशी आहे. कुलाचार म्हणून, विधी कर्मातील उपासनेचा एक भाग म्हणून, तसेच भक्तिमयता इत्यादी गुणांमुळे ती अनेक बाबतीत आग्रही भूमिका घेताना दिसते. या ओवी गीतामध्ये स्त्रियांची मनोभूमिका स्पष्ट करताना डॉक्टर सरोजिनी बाबर म्हणतात, केल्या कर्मातून चांगले निघावे, घरी आबादी आबाद नंदावी, पुण्यपदरात पडावं आणि सर्व प्रकारची शांती मनाला लाभावी म्हणून माणूस देवाची पूजा करीत असतो. विशेषतः सर्वसामान्य स्त्रियांची तर अशी श्रद्धा असते की आपल्या सगळ्या कर्तबगारीचा आणि खुद्द आयुष्याचाही देवच हा धनी आहे.
यातून ओवी गीतांमधील प्रेरणा स्पष्ट होते. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील लोकदैवते, त्यामध्ये विशेषतः पंढरपूरचा विठ्ठल रुक्माई, कोल्हापूरची अंबाबाई, ज्योतिबा, शिंगणापूरचा शंभू महादेव, सूर्यनारायण, तुळस, कृष्णा कोयना नद्या, एकादशी, श्रीकृष्ण, राम सीता, मारुती, ज्ञानदेव, तुकाराम इत्यादी अनेकांवरच्या ओव्यांचा समावेश यामध्ये होतो. यात विठ्ठल रुक्मिणीवर असणाऱ्या ओव्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असलेले दिसून येत. उदाहरणार्थ, पंढरपुरात माळिनी ठमा रमा, फुलांचा पाय जमा विठ्ठलाला, पंढरपुरात माळिनी उंच काठी, फुलांची चिंच पेटी रुक्मिणीला. सूर्यामूर्तीसुद्धा ओव्या काय आढळत आहेत. उदाहरणार्थ, उगवत्या नारायणा आदी उगव माझ्या दारी, माझ्या त्या बाळासंग दुधा तुपाची करण्यारी. व्यक्तिविषयक विशेषतः तुकारामांच्या वरच्या काही ओव्या आपल्याला आढळत आहेत. त्यातले एक ओवी इथं आपल्याला सांगता येईल त्याची. अल्याड देहू गाव पल्याड येल वाडी, देवा तुकोबाची मदी गुरुची माडी. याप्रमाणे या ओव्या श्रद्धेचं, शक्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून सांगता येईल. दुसरा ओव्यामधला प्रकार आहे तो म्हणजे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या ओव्या. कुटुंब व स्त्री हे अविभाज्य अशा स्वरूपाचे घटक आहेत. स्त्रीच्या आयुष्यात या कुटुंबाला उच्च प्रतीचं स्थान आहे. या कुटुंबाशी ती अनेक नात्यांनी बांधली जाते. रेशमी बंधात सासर माहेरची अनेक नाती एकत्र करत ते आपले जीवन व्यतीत करताना दिसून येत. यामध्ये विशेषतः आई, मुलगा, नवरा, सासू, सून, नणंद, भावजय, सासरा, बहीण, भाऊ अशी अनेक नाती त्यामध्ये ती गोवताना दिसून येत. या प्रत्येक नात्याबद्दल तिच्या मनातील अनुकूल प्रतिकूल भावना त्या आपल्या ओवी गीतामधून आविष्कृत करताना दिसते. यातून भावुकता, जिव्हाळा, प्रेम अशा भावनांची प्रचिती आपल्याला येताना दिसून येते. अशा प्रकारे स्त्रियांच्या लोकगीतांचं स्वरूप, त्यांची मांडणी, त्यांचं भावविश्व समजून घेता येईल.